ठरलं तर मग या मालिकेच्या 25 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये आपल्याला नागराजच्या पापांचा घडा भरलेला पाहायला मिळणार आहे. पण जाता जाता तो एक असे विष कालवून जाणार आहे ज्यामुळे सुभेदार कुटुंब हादरून जाईल. दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर अखेर नागराजला त्याच्या कर्माची फळं मिळतात. कोर्ट नागराजला दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा सुनावते. कोर्टाच्या बाहेर अर्जुन, सायली आणि संपूर्ण सुभेदार कुटुंब एकमेकांना टाळ्या देत आनंदाने हा विजय साजरा करत असतात. पोलीस जेव्हा नागराजला जेलमध्ये नेण्यासाठी घेऊन जातात तेव्हा तो अचानक थांबतो आणि अर्जुन सायलीकडे पाहून उपहासाने हसतो. तो म्हणतो, खूप हवे तोडू नका. तुम्हाला वाटत असेल की मला तुरुंगात पाठवून तुम्ही सत्याच्या जवळ पोहोचलात तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे. नागराज पुढे म्हणतो, तुमच्या सर्वांच्या समोर एक खूप मोठं सत्य लपलेलं आहे जे तुम्हाला माहीत नाही आणि मी ते कधीच सांगणार नाही. मी आता फक्त वाट बघणार तो खेळ रंगण्याची आणि तुमचं घर पुन्हा एकदा बिघडण्याची. नागराजला सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य ठाऊक आहे, मात्र ते न सांगता त्याने सुभेदार कुटुंबाच्या मनात शंकेची पाल चुकचुकती केली आहे. नागराजच्या या गूढ वक्तव्यामुळे आनंदाचं वातावरण क्षणात चिंतेत बदलतं. नागराज नक्की कोणत्या सत्याबद्दल बोलतोय? आता सुभेदार कुटुंबात कोणतं नवीन वादळ येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा प्रोमो इथेच संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.